तर विधान भवन बोगस पास प्रकरणात आणखी 2 आरोपींचा सहभाग असल्याचं समोर येत आहे। मंत्री आकाश फुंडकर यांच्या कार्यालयातून बोगस पास दिल्याचे तपासात समोर आले। फुंडकर यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पैसेही घेतल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे। ज्या 2 व्यक्तींवर आता पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे त्यातील एका आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे, तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। या प्रकरणाचा अधिकचा तपास मरीन ड्राईव्ह पोलीस करत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।